राज्यात मार्चपासून तापमानात सातत्यानं वाढ होते आणि एप्रिल महिन्याच्या पहिल्या 11 दिवसात 13 जिल्ह्यांमध्ये उष्माघाताचे 34 रुग्ण आढळलेले आहेत। यामध्ये बुलढाणा, नागपूर, परभणी आणि गडचिरोली जिल्ह्यांचा समावेश आहे, ज्यामध्ये सर्वाधिक रुग्ण नोंदवले गेलेले आहेत। नागरिकांनी दुपारी 12 ते 3 या वेळेत घराबाहेर जाणं टाळावं असा सल्ला आता आरोग्य विभागातर्फे देण्यात आला आहे। मार्चमध्ये 30, एप्रिलमध्ये आतापर्यंत 34 रुग्ण उष्माघाताचे आढळले। राज्यातील 13 जिल्ह्यांमध्ये उष्माघाताच्या रुग्णांची नोंद करण्यात आली। बुलढाणा, नागपूर, परभणी, गडचिरोलीमध्ये सर्वाधिक रुग्ण असल्याची माहिती मिळते। मुंबईत एकाही रुग्णाची अद्यापही नोंद नाही। दुपारी 12 ते 3 या वेळेत घराबाहेर जाणं नागरिकांनी टाळावं। आरोग्य विभागाकडून जनतेला सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलंय। त्यानंतर हा जो हे जे आपलं रक्तदाब आहे हा खूप कमी होतो। हा कमी झालेला रक्तदाबामुळे आपल्या मेंदूकडे रक्तपुरवठा जात नाही। त्यानंतर त्या व्यक्तीला मग तो बेशुद्ध होतो, त्याला झटके येऊ शकतात, त्याच्या श्वसनाचाही प्रश्न निर्माण होतो, श्वसन बंद पडतं, हृदयाची क्रिया ही आधी खूप वेगाने चालते आणि त्यानंतर हृदयही बंद पडू शकतं। हे थोडक्यामध्ये या सगळ्याला उष्माघात म्हणतात आणि याच्यामध्ये तीव्र प्रकारामध्ये ही व्यक्ती मृत होऊ शकते किंवा ती दगावू शकते। त्याच्यामुळे उष्माघात हा खूप गंभीर आजार आहे।